नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर बागवान जुबेर आपल्या जीनियस जंक्शन या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। आज आपण बघणार आहोत नोकरीसाठी किंवा जॉबसाठी विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी आपला रिझ्यूम किंवा बायोडाटा देतात, तो कशा प्रकारे बनवायचा। बरेच वेळा विद्यार्थी खूप सारा खर्च याच्यावरती करत असतात, परंतु तरी देखील त्यांचा रिझ्यूमे आहे तशा प्रकारे प्रोफेशनली होत नाही। आज आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये नोकरीसाठी मोबाईलमध्ये रिझ्यूम कशा प्रकारे बनवायचं हे बघूयात। अशा प्रकारचा रिझ्यूम जर बनवला तर विद्यार्थ्यांना ते आज अट्रॅक्टिव्ह आणि प्रोफेशनल देखील वाटेल। तर विद्यार्थ्यांनी याचा फॉलोअप घेऊन त्या प्रकारे रिझ्यूम तयार करावा। सर्वात पहिल्यांदा आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। यासाठी एक ॲप्लिकेशन आहे जे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे। आपल्या सर्वांच्या प्ले स्टोअरमध्ये हे ॲप्लिकेशन देखील आपल्याला पाहायला भेटेल। तर चला तर आपण बघूया हा CV कशा प्रकारे बनवायचा। सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बारवरती क्लिक करून इंटेलिजंट CV अशा प्रकारे सर्च करा। असं सर्च केल्यानंतर खूप सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटतील, परंतु यामधला जो रिझ्यूम बिल्ड ॲप CV मेकर आहे तोच डाउनलोड करा, जो हा एक प्रोफेशनल CV आणि अत्यंत सोपा अशा प्रकारे तुम्ही रिझ्यूम यामध्ये बनवू शकता। तर आपण यावरती ओपनवरती क्लिक करू। अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन होईल। ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही क्रिएट या बटनवरती क्लिक करायचं आहे। आता बरेच वेळा यामध्ये आपल्याला ॲड्स पाहायला भेटतात, एकच ॲड असते आणि जेव्हा तुमचा रिझ्यूम तयार होतो तेव्हा एक शेवटची ॲड येत असते। ही ॲड आपण क्लोज करूया। आता या ठिकाणी तुम्ही पहा, मी बरेचसे CV या ठिकाणी बनवलेले आहेत। तर यामध्ये क्रिएट न्यू प्रोफाईल या बटनावरती खाली क्लिक करा। असे खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील। त्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा आपली डिटेल भरायची आहे, म्हणून पर्सनल डिटेल यावरती क्लिक करावे। पर्सनल डिटेलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपले नाव विद्यार्थ्याने टाकायचं आहे। फॉर एक्झाम्पल मी XYZ असे नाव टाकतो। त्यानंतर त्याचा ॲड्रेस या ठिकाणी विद्यार्थ्याने टाकायचा आहे। आपला जो पोस्टल ॲड्रेस असेल किंवा आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्याला संपूर्ण ॲड्रेस त्या ठिकाणी टाकावा। त्या खाली XYZ ईमेल ID आहे, ईमेल ID विद्यार्थ्याने त्याचा अचूक टाका, कारण जेव्हा विद्यार्थी जॉबसाठी जातो किंवा त्याला जॉब ऑफर लेटर केला जातो त्या ठिकाणी त्याच्या मेल ID वरती तो जॉब ऑफर लेटर येत असतो। या ठिकाणी ईमेल ID हा व्यवस्थित टाकावा। त्यानंतर मोबाईल नंबर विद्यार्थी आपला व्हॉट्सअपचा किंवा जो कॉलिंगसाठी आहे तो या ठिकाणी टाकू शकतात। या ठिकाणी फोटोचा ऑप्शन असतो, तो ऑप्शनल आहे। विद्यार्थ्याला वाटले का आपल्याला आपण फोटो अपलोड करायचा रिझ्यूममध्ये, तर ते या बटनावरती क्लिक करून त्यांचा फोटो टाकू शकतात, आणि जर नसेल तर या ठिकाणी फक्त सेव्ह म्हणून तुम्ही डेटा सेव्ह करू शकतात। त्याच्यानंतरची जी माहिती ते म्हणजे एज्युकेशन। एज्युकेशनची माहिती भरत असताना ॲडवरती क्लिक करा। एज्युकेशन देत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी शेवटची डिग्री तुम्ही पासआउट झालेले आहेत ते सर्वात पहिल्यांदा टाकावी। फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी BA किंवा BCom झालेला असेल किंवा MBA झालेला असेल तर त्याने ती माहिती अगोदर टाकावी। त्यानंतर 12th 10th आणि अदर काय डिग्री घेतलेली असेल तर ती माहिती याच्यामध्ये टाकणे आवश्यक आहे। आता यामध्ये कोर्स डिटेल टाका। फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी BA असेल तर त्याने BA टाका। शाळेचं नाव किंवा विद्यापीठाचं नाव ठिकाणी टाकावे। तुमचा जो स्कोअर असेल म्हणजे पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज या ठिकाणी ग्रेड किंवा स्कोअरच्या कॉलममध्ये टाकावे। आणि इयर तुम्ही ग्रॅज्युएशन 12th किंवा 10th कधी पासआउट झाले ते वर्ष या ठिकाणी मेन्शन करा आणि खाली सेव्ह बटनावरती क्लिक करा। तर एज्युकेशन टाकत असताना दरवेळेस तुम्हाला हे ॲड करायला लागणार। BA झाल्यानंतर परत ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालची विंडो तयार दिसते। परत ॲड केल्यानंतर तुम्हाला तिसरी विंडो दिसते। तुम्ही या ठिकाणी बघत असाल, हे पहा एज्युकेशन 1, 2 आणि 3 जशी जशी तुमच्याकडे डिग्री असतील त्या प्रकारे तुम्ही ती माहिती फिलअप करत चला। पुढं आहे एक्सपिरियन्स, त्याच्यावरती पण ॲडवरती क्लिक करा। ज्या विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स आहे त्या विद्यार्थ्यांनी एक्सपिरियन्स टाकावे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ही माहिती भरायची नाही। आता ज्या विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स असेल त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या कंपनीचं नाव, त्याचं जॉब टायटल काय असेल ते टायटल, त्यांनी ती कंपनी कधी जॉईन केली
किंवा आत्तापर्यंत करत असाल तर शेवटची आजची तारीख आणि त्या कंपनीमध्ये त्याचा रोल काय होता याच्याबद्दल सविस्तर माहिती टाकावी आणि ती माहिती सेव्ह करावी. पुढे आहे स्किल. आता स्किल टाकत असताना ॲड करायचं आहे. स्किल म्हणजे तुमच्याकडे जे जे स्किल असतील, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर स्किल असेल, याची लेवल तुम्हाला ठरवायची. तुम्हाला कम्प्युटर कशा प्रकारे हँडल करता येतं, खूप चांगल्या प्रकारे हँडल करत असेल तर त्याची लेवल 5 ठेवा. तुम्हाला जर तुम्ही सुरुवात करत असाल तर त्याची लेवल 1 किंवा 2 देखील ठेवू शकतात आणि ते सेव्ह करा. तुम्हाला अजून स्किल काय असतील तर त्याच्यावरती तुम्ही ॲड करू शकतात. कम्युनिकेशन स्किल असेल, अदर काय स्किल असतील तर तुम्ही ती माहिती ॲड करून ते सेव्ह करू शकतात. पुढं आहे ऑब्जेक्टिव्ह. सर्वात महत्त्वाचं जे असते ते रिझ्यूममध्ये तुमचं ऑब्जेक्टिव्ह असतं. तुमचा रिझ्यूम बनवत असताना तो कंपनीशी तुमचे ऑब्जेक्टिव्ह मॅच झाले पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट ऑब्जेक्टिव्हवरती जर क्लिक केलं तर खूप सारे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. परंतु माझ्या मते तुम्ही हे ऑब्जेक्टिव्ह आपल्या जॉब प्रोफाईलनुसार टाकले तर अतिशय योग्य येईल. याची माहिती तुम्हाला ChatGPTनुसार किंवा ऑनलाईन तुम्ही जर सर्च केली तर त्या जॉबच्या वॅकन्सी रिलेटेड तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पाहायला भेटतील. हे ऑब्जेक्टिव्ह जर टाईप केल्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे आहे रेफरन्स तुमची जर असतील तर तुम्ही ॲड करा, नसतील तर ही माहिती नाही भरली तरी चालेल. पण शक्यतो रिझ्यूममध्ये माहिती भरत असताना रेफरन्सेस किंवा जे गोष्टी आहे ते फिलअप करत चला. याच्यामुळे तुमचा रिझ्यूम काय होतं, अतिशय अट्रॅक्टिव्ह होतं आणि समोरचा व्यक्ती देखील याच्यावरती चांगल्या प्रकारे फोकस करू शकतो. रेफरन्स ॲड करा. तुम्ही जर एखादा रेफरी असेल तुमचा, फॉर एक्झाम्पल तुमचं टीचर असतील तर तुम्ही टीचरचं नाव या ठिकाणी टाकू शकतात. तुम्ही कोणत्या कॉलेज थ्रू आले त्या कॉलेजचं नाव, त्यानंतर कंपनी असेल ते कंपनीचं नाव, त्यांचा ईमेल आयडी आणि त्यांचा मोबाईल नंबर. म्हणजे ज्या व्यक्तींचा तुम्ही रेफरन्स देणार आहात त्या व्यक्तीची सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि सेव्ह करायची आहे. तुम्हाला वाटले अजून काही रेफरन्स द्यायचे असतील तुम्ही ॲड करू ती माहिती देऊ शकतात. पुढं आहे प्रोजेक्ट. जर एखाद्या व्यक्तीने किंवा विद्यार्थ्याने प्रोजेक्ट केलेले असेल तर ॲडवरती क्लिक करावे. आता बरेच विद्यार्थी MBA, MCOM आणि BCOM या ठिकाणी त्यांना प्रोजेक्ट्स असतात. तर त्या प्रोजेक्टचं टायटल या ठिकाणी टाकावे आणि त्याचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये कोणता रोल प्ले केला आणि तो प्रोजेक्ट कशा संबंधित रिलेटेड होता. जेवढे प्रोजेक्ट तुम्ही केलेले असतील तेवढे ॲड करत चालावे. या ठिकाणी तुम्ही पहा प्रोजेक्ट ॲड होत जातील आणि अशा प्रकारची माहिती टाकल्यानंतर ती सेव्ह करावी. पुढे आहे कव्हर लेटर. आता या ठिकाणी कव्हर लेटर तुम्ही शक्यतो असलंच पाहिजे असं काही नाही, कारण तुम्ही ज्या ठिकाणी रिझ्यूम बनवता तर त्या ठिकाणी कव्हर लेटर नसले तरी चालते. पण एखाद्या व्यक्तीला वाटलं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं आपण कव्हर लेटर बनवायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पहा एक्झाम्पल ऑप्शन आहे. या ठिकाणी एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. इंटर्नशिप कव्हर लेटर, अशा प्रकारे तुम्हाला कव्हर लेटर बनवावे लागेल. प्रत्येक पार्टीचे अशा ठिकाणी इंटर्नशिपचे किंवा वेगवेगळ्या करिअर रिलेटेड किंवा जॉब रिलेटेड कव्हर लेटर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये एडिट करू शकतात किंवा नवीन देखील टाईप करू शकतात. आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तुमच्या रिझ्यूममध्ये तर या ठिकाणी ॲड मोर सिलेक्शन तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल, त्यावरती क्लिक करा. तुम्ही पहा खूप सारे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे. तुमचं इंटरेस्ट, अचिव्हमेंट, ॲक्टिव्हिटी, पब्लिकेशन, लँग्वेज, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, सिग्नेचर. तर जे माहिती तुम्हाला हवी असेल त्या माहिती पुढे जर तुम्ही अशी क्लिक केली तर या ठिकाणी तुम्हाला ॲड ऑप्शन येईल. इंटरेस्ट, तुमचं इंटरेस्ट ज्या भागामध्ये असेल त्यावरती तुम्ही क्लिक करा. जेवढे इंटरेस्ट असतील त्याच्यामध्ये ॲड करत चला, एकाखाली एक, एकापुढे एक टाईप करू नका, एकाखाली एक टाईप करा आणि ती माहिती सेव्ह करा. तुम्ही या ठिकाणी पाहणार असाल तेव्हा इंटरेस्ट हा भाग तुम्हाला या ठिकाणी मोर सिलेक्शनच्या खाली पाहायला भेटेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला व्ह्यू CV वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक ॲड तुम्हाला दिसेल, ते ॲड इग्नोर करा. आता या ठिकाणी तुमचा CV तयार झालेला आहे. पहा ऑल CV तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. तुम्हाला हवा तो प्रकारचा CV तुम्ही क्लिक करून आणि डाउनलोड करू शकतात. ती PDF फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड होईल. आता आपल्याला प्रोफेशनल पाहिजे म्हणून आपण प्रोफेशनलवरती क्लिक करूया. तेव्हा तुम्ही ऑल, प्रोफेशनल आणि मॉडर्न अशा प्रकारची CV तुम्हाला पाहायला भेटत असेल. तर आपण प्रोफेशनलवरती क्लिक करू. या ठिकाणी खूप सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटते. आपण फॉर एक्झाम्पल 5 नंबरच्या रिझ्यूमवरती क्लिक करूया. आता इकडची माहिती आपण भरलेली नाही म्हणून ती दिसत नाही आहे. जेव्हा तुम्ही ती माहिती भरणार तेव्हा ती सर्व डिटेल तुम्हाला पाहायला भेटेल. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल थ्रू आपला रिझ्यूम तयार करून त्याची PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट करू शकतात.
खूप सोप्या पद्धतीने आपण आपल्या रिझ्यूमला अधिक अट्रॅक्टिव्ह कसं करता येईल याबद्दल माहिती पाहिली आहेत. तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात किंवा मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू.